नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गरजा महाराष्ट्र माझा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? ॲनी एनॉक्स यांना 2022च्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 साहित्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बेनियस बर्नानके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? 2022चा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वांते पाबो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ॲडम स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा. नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी त्र्यंबकेश्वर, ऑप्शन क्रमांक 2 भीमा भीमाशंकर, ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा महाबळेश्वर, तर ऑप्शन क्रमांक 4 तापी अमरकंटक, तर ऑप्शन क्रमांक 4 ही तापी अमरकंटक ही चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 नंदुरबार या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहर दीपक केसरकर, ऑप्शन क्रमांक 2 पुणे शहर चंद्रकांत पाटील, ऑप्शन क्रमांक 3 अमरावती विजयकुमार गावित, तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली देवेंद्र फडणवीस, तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती विजयकुमार गावित ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्राचे लोकायुक्त VN कानडे, ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे मुख्य सचिव KK तातेड, तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्राचे गृह सचिव आनंद लिमये, तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे KK तातेड ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 182 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 31 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतातील संस्थानाचे विलगीकरण कोणी केले?
भारतातील संस्थानांचे विलगीकरण कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 4 सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे विलगीकरण केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? भारताचे बिस्मार्क असे कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग ठाकूर हे भारताचे क्रीडा मंत्री आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिक्स या संघटनेमध्ये बांगलादेश हा सदस्य नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मुंबईचा सिंह कोणास ओळखले जाते? मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? प्रियदर्शनी हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदिरा गांधी यांचे प्रियदर्शनी हे टोपणनाव होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 देशरत्न या टोपणनावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पंजाबराव देशमुख यांना महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 गान कोकिळा लता मंगेशकर. ऑप्शन क्रमांक 2 भारत कोकिळा सरोजिनी नायडू. ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी. तर ऑप्शन क्रमांक 4 सरहद गांधी खान अब्दुल गफार खान. तर ऑप्शन क्रमांक 3 लोहपुरुष दादाभाई नरोजी ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 16 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? वीर बाल दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पराक्रम दिन हा 23 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 ऑगस्ट या दिवशी भालाफेक हा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पालकमंत्री असतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषितो?
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरपंच हा भूषवितो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 गटविकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज हे कोणाचे स्वप्न होते? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतीय राजघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? भारतीय राजघटनेतील कलम 40 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायतीची स्थापना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे 49वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 यू ललित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले? 36व्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली? तर ऑप्शन क्रमांक 3 140 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान या देशामध्ये 32व्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. भारताचे स्टीलमॅन डॅश डॅश यांचे नुकतेच निधन झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 जमशेद जे इराणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 शिक्षकांनी मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. शिक्षकाने मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. डोंगर या शब्दाचे रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 देशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? चकडा एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 झुलन गोस्वामी यांना ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? सावरपाडा एक्सप्रेस म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ललिता बाबर यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ललिता बाबर यांना मानदेशी एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? खालीलपैकी कोणता खेळाडू राज्यसभेचे सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा ही राज्यसभेचे सदस्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? डिंग एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमादास यांचे टोपण नाव डिंग एक्सप्रेस आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 PT उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? PT उषा यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पायोली एक्सप्रेस या नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र मोदी यांना 2022 सालचा लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? 2022चे महाराष्ट्र केसरी कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 2022चे महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील हे होय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री अंबादास दानवे हे
महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? नेपाळ या देशाला कोणत्या राज्याची सीमा संलग्न नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश या राज्याची सीमा नेपाळ या देशाला संलग्न नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? खालीलपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अँडीज पर्वत हा दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? खालील पर्यायपैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग हा भुईकोट किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? मार्क सेल्बी हा खेळाडू कोणत्या खेळात चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्कूनर या खेळामध्ये बनलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? नानासाहेब पेशवे यांनी कोणत्या उठावाचे नेतृत्व केले? तर ऑप्शन क्रमांक 1 कानपूर या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅश आहे? सुवर्ण क्रांतीचा संबंध डॅश डॅशची आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण क्रांतीचा संबंध हा मधुमक्षिका पालन यांच्याशी संबंध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? खालीलपैकी महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खसदरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तापी ही नदी महाराष्ट्रातील खसदरीतून वाहणारी नदी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अस्तंबा शिखर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? कोविडशी संबंधित देणग्यांवर GSTची भरपाई करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा हे राज्य होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे यांच्यापासून भारतात दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीम नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? देशातील पहिले मुक्त व्यापारी बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 कांडला हे बंदर देशातील मुक्त व्यापारी बंदर होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 लडाख. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पाळला जातो? कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस
पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 29 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 30 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतीय सेनेचे सर्वोच्च कमांडर हे राष्ट्रपती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत या देशाची जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृषी विहाराचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 युनिकॉर्न हे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा 17 सप्टेंबर या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन ही होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक हे राजेंद्र मलोसे हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 वि. स. खांडेकर हे ययाती या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? रोजगार हमी योजना भारतात सर्वात प्रथम कोठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 रोजगार हमी योजना ही भारतामध्ये सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड या जिल्ह्यामध्ये कर्नाळा अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? पारो विमानतळ कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भूतान या देशामध्ये पारो विमानतळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य काय? तर ऑप्शन क्रमांक 2 लोणार सरोवरातील पाण्याचे वैशिष्ट्य खारे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 भ्रष्मूलक उद्रेक याने झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? जागतिक पुस्तक दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल या रोजी साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. डॅश हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बुध हा ग्रह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हरणे बंदर कोणत्या जिल्ह्यातील आहे? हरणे बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरणे बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मराठीतील पहिले ज्ञानपीठ मिळालेले साहित्य कोण आहे? मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले साहित्य कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वि. स. खांडेकर हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 4 बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक काढले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? सध्या भारतात रेल्वे विभाग किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक
ऑप्शन क्रमांक 3, सध्या भारतामध्ये रेल्वे विभाग 18 आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश शब्द म्हणतात. भाषेत जे मूळ शब्द असतात त्या शब्दांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 सिद्ध शब्द असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? आगा खान कप कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, आगा खान कप हा हॉकी या खेळासाठी दिला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 2, स्वादुपिंडमध्ये इन्सुलिन तयार होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल.